छातिहृद्यांशुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम् रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतानुशेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै नमोऽस्तु तस्मै नमोऽस्तु तस्मै नमोऽस्तु तस्मै। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्याम् रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमान् परम भागवतान् स्मरामि। आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणे नमः। अखण्ड आनन्दरूपाय समज्ञानप्रदायने भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव रामचन्द्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविन्दनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय श्री सद्गुरु आनन्दनाथाय नमः। गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. आपण साधारण 15 ते 16 वर्ष झालेत त्या लहान मुलांसाठी आयुर्वेद वापरत आहोत. आपण आता हरिवल्लभ हॉस्पिटल आपल्या 1 वर्ष होते. या 1 वर्षामध्ये अनेक लहान मुलांचे विविध प्रकारचे ट्रीटमेंट केले आहेत. त्याच पद्धतीने आपल्या या 15 ते 16 वर्षामध्ये अनेक लहान मुलं आता मोठे पण झालेत. गर्भसंस्काराच्या अंडर गर्भिणींना गर्भसंस्कार देऊन आपण अनेक मुलांवर संस्कार करत आहोत आणि त्या गर्भिणी जिजाऊ सारखं त्या मुलांना सांभाळत आहेत. पण बऱ्याचदा असं लक्षात आलंय का ज्या गर्भिणी आमच्याशी अटॅच नाही त्यांना बऱ्याचदा मुलांबाबतीत अनेक शंका असतात, खूप छोट्या मोठ्या शंका असतात की ज्याच्याबद्दल काय करायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. याच्याने काय होतं का आपण नेटवर जाऊन गुगलवर जाऊन काही गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीने शिकून घेतो आणि त्या आपण आपल्या मुलांना इम्प्लिमेंट करतो ज्या की मुलांच्या हेल्थसाठी चांगल्या नसतात.
मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदामध्ये लहान मुलांचं काय सांगितलंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर. किंवा आयुर्वेदानुसार काय विचार केला पाहिजे, पूर्वी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, हे आयुर्वेदिक बेबी केअर्स हे आपण आता चालू केले. आपल्या इन्स्टाच्या पेजवर सुद्धा आपण लहान मुलांचे संस्कार असू दे, लहान मुलांबद्दल केअर करताना काय काळजी घ्यायची, याचे सगळे व्हिडिओज आता सध्या इन्स्टाच्या आपल्या पेजवर आपण टाकत आहोत, ज्याच्याने मुलांची जी ग्रोथ आहे ही चांगल्या पद्धती आईला घडून आणते. बऱ्याचदा काय होतं का मुलांचं वाढतं वय असतं, त्या वाढत्या वयामध्येच त्यांच्या शरीरावर वेगळ्या प्रकारच्या मानसिक शारीरिक दोन्ही प्रकारचे संस्कार होत असतात. हे शारीरिक आणि मानसिक संस्कार चांगले करण्यासाठी त्याच्याबद्दलचं खरं नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. तर हे खरं नॉलेज आणायचं कुठून, त्यासाठी आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या 1 वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे वेब सिरीज आपण सुरू केलेत. याच्यामध्ये आपण बघितलं का आता मागच्या वेळेस आपण बघितलं का वयस्कर लोकांनी काय केलं पाहिजे, तरुण मुलांनी काय केलं पाहिजे, स्किन सांभाळायचं असेल तर काय केलं पाहिजे. तसंच आता आज आपला विषय आहे लहान मुलांनी काय केलं पाहिजे, बरोबर. लहान मुलांच्या बाबतीत काय काय काळजी घेतली पाहिजे. तर आपण एक एक गोष्ट सगळ्या बघूयात आणि त्या सगळ्या समजून घेऊयात आणि नंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील त्याही आपण डिस्कस करणार आहोत, बरोबर. आता बालायुर्वेद म्हणजे काय, बालायुर्वेद म्हणजे ज्या गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत आयुर्वेदात सांगून ठेवल्या आहेत अशा प्रकारच्या गोष्टीला बालायुर्वेद म्हटलं जातं. या बालायुर्वेदाचा आपल्याला ट्रेडमार्क मिळाले. पूर्ण भारतभरात बालायुर्वेद लहान मुलांवर ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या पद्धतीने ही फक्त आणि फक्त आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये केली जाते. याच्यामध्ये आयुर्वेदिक पूर्ण पद्धतीने जो शास्त्रोक्त पद्धत सांगितली की लहान मुलांची केअर कशी केली जाते याबद्दल सगळी माहिती आपण गोळा करून जुन्या परंपरांचा वापर करून आणि आधुनिक गोष्टींचा विचार करून ती नव्याने आपण डेव्हलप केली आणि ती मुलांना देतो. आणि त्याचे आपण रिझल्ट बघत आहोत की असे अक्षरशः आम्हाला पेशंटचे फोन येतात की आमच्या घरातले सगळे आजारी पडतात, मुलांना काही त्रास होत नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा हा जो अनुभव लोक घेत आहेत हा सगळ्यांनी सगळा फक्त बालायुर्वेद आहे. बालायुर्वेद लहान मुलांचे आयुर्वेद आपण समजून घेतलं तर मुलांना खूप छान पद्धतीने आपण त्यांचं संगोपन करू शकतो. आपण लक्षात घ्या बऱ्याचदा आपण काय करत असतो, आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी प्रॉपर्टी द्यावी आणि त्यांना त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा कसं सोयीस्कर होईल हा आपण विचार करत असतो की नाही. पण हे करत असताना फक्त आपण पैशाचा विचार मॅक्झिमम लिहितो की माझ्या मुलांना समजा काही मला शिक्षण करायला मिळालं नाही तर माझ्या मुलांचं शिक्षण कसं चांगलं होईल ह्यासाठी आपण काय करतो का त्यांच्यासाठी पैसा कमवत असतो. पण फक्त आता तुमच्या लक्षात आलं असेल पैसा कोविडच्या काळामध्ये बघितलं आपण का फक्त पैसा हाच खूप नसतो असं नाही, तर सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य खूप महत्वाचं असतं. तर हे आरोग्य कसं चांगलं ठेवायचं याच्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा बघा लहान मुलं आजारी पडले का चला दवाखाना, लहान मुलं आजारी पडले का चला दवाखाना. याच्याने काय होतं मुलांवर डॉक्टर किंवा बऱ्याचदा त्यांच्या आजारामुळे त्यांच्यावर अँटीबायोटिकचा खूप बडीमार होतो आणि याच्याने मुलांची तब्येत ही खूप नाजूक होऊन जाते, मुलं खूप सेन्सिटिव्ह होतात. मग आपल्याला हे सगळं टाळण्यासाठी महत्वाचं काय त्यांची प्रतिकारक्षमता चांगली आपण केली तर मुलांना कोणते आजार होतच नाही आणि मुलांना त्रास पण होत नाही, बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करायचंय की हे नक्की काय करतात, कसं करतात, त्याच्यामध्ये काय काय असतं या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत, बरोबर. तर जुन्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल का तुमचं लग्न झालं असेल, विवाह संस्कार ज्याला आपण म्हणतो तो विवाह संस्काराला जेवढं महत्व देतो आपण खूप मोठे कार्यालय बुक करतो, लग्न विधी होतो, लोकांना जीव घालतो. हा झाला आपल्या 16 संस्कारातला एक संस्कार, त्याला म्हणतात विवाह संस्कार, बरोबर. त्याच्यानंतर जे संस्कार असतात ते आपल्या सगळे संस्कार बघायचे. असे 16 संस्कारापैकी 8 संस्कार हे बाळाला केले जातात, मुलांवर केले जातात. तर ही 8 संस्कार कोणती ही थोडीशी आपण बघू. याच्यासाठी आपण आपल्या इन्स्टा पेजवर एक छोटा व्हिडिओ टाकलाय, तो व्हिडिओ आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल का त्या 8 संस्कारापैकी काय कोणते संस्कार असतात ते. भारत सक्षम करताना फ्युचर जनरेशन प्लॅनिंग करताना आपण बालायुर्वेद याचा विचार करतो. या बालायुर्वेदामध्ये नक्की काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता इथून पुढे बघणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं बालायुर्वेदामध्ये मुलांच्या शरीरावर आणि त्यांच्या मनावर संस्कार करणं हा विचार खूप महत्वाचा केला जातो. तर संस्कार नक्की कोणत्या प्रकारचे, त्यांच्या मनावर संस्कार करताना नक्की त्याचं वैज्ञानिक स्वरूप कसं आहे हे आपण ह्या गोष्टीमध्ये बघणार आहोत. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे की एकूण 16 संस्कारांचं वर्णन आहे. या 16 संस्कारांपैकी 8 संस्कार हे लहान मुलांमध्ये केले जातात. हे 8 संस्कार म्हणजे मुलांवर फक्त वैदिक पद्धतीने काही संस्कार किंवा पूजा करायचे असतात असं नाही, तर या संस्काराच्या मागे काही वैज्ञानिक स्वरूप सुद्धा लपलेलं आहे. ते वैज्ञानिक स्वरूप समजून घेऊन जर आपण मुलांवर छान संस्कार केले तर मुलांमध्ये एक वेगळं तेजस्वी स्वरूप समजून येतं आणि मुलांमध्ये चांगले संस्कार होऊन मुलं चांगल्या पद्धतीने वागायला लागतात आणि त्यांची प्रतिकारक्षमता ही सुद्धा चांगली राहते. अशा प्रकारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा बदल करणारे असे संस्कार कोणते याची आपण लिस्ट बघूया. एकूण 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार आहे जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, कर्मवेदन संस्कार, चूडाकर्म संस्कार, विद्यारंभ संस्कार, उपनयन संस्कार. हे 8 संस्कार नक्की कधी कधी करतात याचे आपण शॉर्टमध्ये बघूया. साधारण
जातकर्म संस्कार हा जन्मानंतर पहिल्या 3 दिवस केला जातो किंवा पहिल्या 10 दिवसामध्ये आपण करू शकतो. नामकरण संस्कार हा पहिल्या 10 ते 12 दिवसामध्ये केला गेला जातो. त्यानंतर निष्कर्म संस्कार हा 4थ्या महिन्यामध्ये केला जातो. अन्नप्राशन संस्कार हा 6 ते 10 महिन्यापर्यंत आपण करू शकतो. कर्णवेधन संस्कार हा आपण 6व्या, 7व्या, 8व्या महिन्यापर्यंत करू शकतो. चुराकर्म संस्कार हा 3 ते 5 वर्षापर्यंत करू शकतो. त्यानंतर विद्यारंभ संस्कार म्हणजे अक्षर ओळख संस्कार हा साधारण 5व्या वर्षी आपण करू शकतो. आणि उपनयन संस्कार हा आपण साधारण 7व्या वर्षापर्यंत करू शकतो. हे एकूण 8 संस्कार आपल्या वैदिक याच्यामध्ये वर्णन आले आहेत. या 8 संस्काराव्यतिरिक्त सुद्धा काही संस्कार आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. या प्रचलित संस्कारांची पण आपण लिस्ट बघूया. यामध्ये येतं दोलाक्षण संस्कार, स्तनपान संस्कार, जलपूजा संस्कार, सूर्यदर्शन, चंद्रदर्शन संस्कार, फलप्राशन संस्कार, उपवेशन संस्कार, केशांत संस्कार, समावर्तन संस्कार अशी वेगवेगळे संस्कार हे वेगवेगळ्या कुळानुसार वेगवेगळ्या स्थानानुसार केली जातात. या संस्कारांच्या मागे खूप मोठं वैज्ञानिक लपलेलं आहे. हे विज्ञान समजून घेण्यासाठी आपण पुढील भागात भेटूयाच. लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार मुलांवर करू शकतो. हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण जसं विवाह संस्काराला महत्व देतो पण हे बाकीचे संस्कार आपल्याला माहितीच नसतं. तर आपण आता सगळ्यात महत्वाचं मुलांचं मन आणि शरीर एकदा थोडंसं समजून घेऊयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय असतं आणि काय केलं गेलं पाहिजे. आता पहिल्यांदा गोष्ट मुलांचं आपल्याला काय करायचं, सगळ्यात महत्वाचं मुलांचं वय कोणतं आहे आणि मुलांच्या शरीरामध्ये काय होतंय या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करायचंय. तर सगळ्यात महत्वाचं मुलांचे जर आपण विचार केला गेला तर 3 कॅटेगरीमध्ये आपण मुलांना बसवू शकतो. तर पहिलं जे आहे तर मुलांच्या वयाच्या जन्मापासून तर 8व्या महिन्यापर्यंत, ज्याला आयुर्वेदानुसार शिराद म्हटलं जातं. शिराद म्हणजे काय, तर दूध पिणारे मुलं. लक्षात आलं, पहिल्यांदा बाळाला आपण दूध पाजत असतो. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो असतो बाळाच्या 8व्या 9व्या महिन्यापासून तर वय वर्ष 2 पर्यंतचा का. याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, मुलांना अर्ध दूध आणि अर्ध खाणं असं दिलं जातं. त्याच्यानंतर पुढचा काळ जो असतो हा जो असतो बेसिकली बाळाच्या वयाच्या 2 ते 16 या काळामध्ये असतं. तर ह्या काळामध्ये बेसिकली मुलांना अन्न पूर्ण दिलं जातं. बरोबर, हे अन्न देताना 2 ते 16 वर्षामध्ये आपण ह्या गोष्टी आपण बाळाच्या केल्या गेल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने 3 स्टेज बाळाच्या खाण्याबद्दल विचार करता अशा 3 असतात. म्हणजे पहिले 8 महिन्यापर्यंत दूध फक्त बाळाला, त्याच्यानंतर बाळाची डेव्हलपमेंट होते. हे लक्षात घ्या, हे खूप लोकांचं कन्फ्युजन असतं की बाळाला कधी खाऊ घालू. बरोबर आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, बाळाला जेव्हा दात येतात म्हणजे दात जे असतात ना हे कॅल्शियम पासून बनतात. बरोबर, आपण ज्यावेळेस बाळा जन्म झाला बघा दूधच पहिला आहार असतो, दुसरा काय आहार दिला जात नाही. निसर्गात मला सांगा का बाळांना दात का नसतात, कोणी सांगू शकेल का? जन्मता मुलांना दात का नसतात, कोणी सांगू शकेल का तुमच्यातला? जन्म झाल्यानंतर मुलांना दात का नसतात, कोणाला माहिती आहे? हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. आपल्याला माहितच नाही कधी अरे जन्मता दात का नाही, जन्मता दात दिले असं सोपं झालं असं ना, जन्म झाला का पहिले बाळाला पहिला घास खाऊ घातला असता. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा त्या जन्मत मुलांना दात का नसतात, कारण त्यांच्या आतड्याची ताकद एवढी नसते की ज्याच्याने त्यांच्या आतड्या जे अन्न तुम्ही देणार आहात ते पचवून जाईल. म्हणून त्याच्यासाठी निसर्गाने किमया केली की आईला दूध दिले. त्या दुधाच्या पोषणाने बाळाच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि हाडं, कारण की लक्षात पोटात बाळ असतं ना, पोटात जर समजा त्याची हाडं मजबूत असते तर बाहेर यायला त्याला खूप अवघड आहे. म्हणून आतमध्ये असताना त्याची हाडं जे असतात ते लवचिक असतात, मऊ असतात, सॉफ्ट असतात आणि म्हणून ते बाळ तेवढ्या छान गतीने गर्भाशयात बाहेर येतं. पण जेव्हा ते बाळ बाहेर येतं त्यावेळेस त्याला ते त्या पृथ्वीवर म्हणजे त्याला ते सर्व्हाइव्ह करायचं असतं. हे सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्याचे कॅल्शियम किंवा हाडं खूप मजबूत पाहिजे, म्हणजे तो ते सर्व्हाइव्ह करू शकतो. मग हे सर्व्हाइव्ह होण्यासाठीच बाळाला आईच्या शरीरातून स्तनपानातून दूध जात असतं. हे दूध बाळाला छान पद्धतीने गेलं, दूध 7-8 महिने गेले का कॅल्शियम लेवल पूर्ण सॅच्युरेट होते आणि मग बाळाला दात येतं. बऱ्याचदा बघा तुम्ही लहान मुलांचे जसे दात येतात का नाही तसं वयस्कर लोकांचे काय दात जातात. साधारण 70-80 नंतर वयस्कर लोकांचे दात जातात. म्हणजे काय, शरीरातली कॅल्शियम लेवल शरीरातली कमी व्हायला लागते त्यावेळेस दात जातात. पद्धतीने दात येणं आणि दात जाणं हे सगळं कॅल्शियम डिपेंड असतं. बऱ्याचदा काही पालक लोक काय करतात की घाई करतात आणि मुलांना 6व्या-7व्या महिन्यापासूनच खाऊ घालतात. पण आयुर्वेदानुसार मुलांना जन्मापासून तर 6व्या-7व्या महिन्यापर्यंत त्याला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. आईचं दूध नसेल तर बकरीचं दूध किंवा गाईचं दूध दिलं जातं. त्याच्यानंतर 6व्या-7व्या महिन्यामध्ये फलप्राशन संस्कार केला जातो. फळांचा रस बाळाला दिला जातो, तो साधारण करायचा. त्याच्यानंतर बाळाला फळांवर डिपेंड ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस बाळ 8वा-9वा महिना जन्म होतो आणि त्याला दात येतात त्यावेळेस त्याला अर्ध दूध आणि अर्ध
सॉलिड, असं 2 स्वरूपात द्यायचं असतं बाळाला आहार. अशा स्वरूपात बाळाचा आहार गेला आहे, बाळाला काय होतं, अन्नाची सवय लागते, पचनाची सवय लागते आणि मग ते पचन झालेलं अन्न अंगी लागायला लागतं. बऱ्याचदा बायका काय तर डायरेक्ट सुरू करतात आणि दूध पूर्ण बंद करून टाकतात. याच्याने मुलं खातात, पचवतात, त्यांचं वजन कमी व्हायला लागतं. मग त्यांना कळते, म्हणतात आम्ही तर एवढं खाऊ घालतोय, छान सकस खाऊ घालतोय, गावठी तूप खाऊ घालतोय, गिरगायचं तूप खाऊ घालतोय, पण तरी मुलांचं वजन वाढत नाही. ते लक्षात घ्या, त्या काळामध्ये तुम्हाला अर्ध दूध आणि अर्ध आहार, जेवढं तुम्ही दूध देणार तेवढा आहार, किंवा जेवढा आहार देणार तेवढं दूध, हे बाळाच्या 9व्या ते 2ऱ्या वर्षापर्यंत दिले गेलं पाहिजे. आणि तिथून पुढे पूर्ण बाळाने आहार खाल्ला पाहिजे, तो बी ताजा आणि सकस आहार खाल्ला पाहिजे. तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्यात आणि या हिशोबाने समजून घ्यायचंय का 3 गटामध्ये मुलं डिवाइड असतात, शिरात, शिरान्नात आणि अन्नात. चला, तर मग आता बाळाचा जन्म झाल्यानंतर काय होतं, त्याच्या शरीरात काय काय बदल होतं आपल्याला ते बघायचं. बरं, बाळाचा जन्म झाल्यानंतर आयुर्वेदानुसार काय काय सांगितलंय. पहिली गोष्ट, बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिला संस्कार आपण बघितला का, जातकर्म संस्कार. म्हणजे काय, बाळाच्या जन्मानंतर बाळाचे वडील त्या बाळाला पहिल्यांदा सोन्याचं चाटण देतात. बरं, मग सोन्याचं चाटण देताना औषधी तूप आणि औषधी मध असं एकत्र करून, सोन्याचं भस्म एकत्र करून बाळाला जिभेवर चाटलं जातं. हा जसा विवाह संस्कार एवढा महत्वाचा आहे, तेवढाच हा जातकर्म संस्कार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. हा जातकर्म संस्कार बाळावर बाळाच्या वडिलांनी करायचा असतो. याच्याने काय होतं, बाळाच्या पोटात असताना जे बाळाचा जन्म झाल्यानंतर मुलांना कावीळ होते का नाही, आम्ही अशा खूप लहान मुलांना त्यांना सुवर्णप्राशन किंवा जातकर्म संस्कार केला की ज्याच्याने त्यांना जन्मात कावीळ झालीच नाही, आणि कावीळ झालेल्या मुलांना सुद्धा कमी वेळामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज पडली नाही आणि ते बाहेर आलेत. अशा पद्धतीने जर आपण बाळाचा सर्वांगीण विकास समजून घेतला, बाळाचे संस्कार समजून घेतले, तर बाळाला योग्य पद्धतीने आपण जातकर्म संस्कार बाकीच्या गोष्टी करू शकतो. आता आमच्याकडे असे बरेच महिला आहेत, त्या काय करतात, म्हणजे आता उदाहरण तुम्ही बघा, कोणाचं मूल पाहायला गेलं आपण काय करतो, त्याला सोनं घेऊन जातो, चांदी घेऊन जातो, किंवा त्याला XYZ काहीतरी वस्तू घेऊन जातो की ज्याचा त्याला आपल्या माहिती त्यांच्याकडे ऑलरेडी वस्तू असतात तरी आपण घेत असतो. पण अशा आता नवीन पिढी आली आहे का, बरेच आमच्याकडे आजी आहे किंवा अशा महिला आहेत, तर महिला काय करतात का, जातकर्म संस्काराचा एक छोटा किट मिळतो आपल्या हॉस्पिटलमध्ये, तो त्यांना गिफ्ट देतात आणि त्यांना सांगतात तुमच्या बाळाचा जातकर्म संस्कार करून घ्या. इतकं छान वाटतं ना, हा जो विचार महिला करतात ना, की आपल्या जे आपतेष्ट आहे, ज्यांच्या मुलांना आपण बघायला जाणार त्यावेळेस हे जातकर्म संस्काराचं किट, ते जे किट आहे ते आपण बाळाला दाखवतो, आणि हे किट ज्यावेळेस गिफ्ट म्हणून दिलं जातं तर त्यांना सुद्धा खूप छान वाटतं ते. तर मग याच्यामुळे काय, मुलाचा जातकर्म संस्कार पण होतो आणि आपली पिढ्या सुद्धा त्याच्या शरीरातले जे दोष आहे, विचार करा ना, सोनं तुम्ही दागिने घालून बाळाला कुठे घेऊन जाणार का, किंवा त्या बाळांना सोनं घालून उपयोग पण असतो, उलट रिस्की राहू शकते लहान मुलांना बाहेर नेण्यासाठी. पण जर सोनं त्याच्या पोटात गेलं, त्याच्या आयुष्यभरासाठी त्याचं टॉक्सिटी त्याची कमी होऊ शकते, शरीराला बळी मिळू शकते. अशाच पद्धतीने मुलांना कधी पोटाची तक्रारी, पचनाची तक्रारी किंवा कफाची आजार झाली तर मुलांना मध आणि तूप एकत्र चाटून दिले गेले पाहिजे. बऱ्याचदा मुलांना बघ, आपण रोज तोंड वॉश करत असतो, मुलांना लहानपणी जमत नसतं, तर मुलांना काय केलं जातं, तूप आणि मध एकत्र करून दिलं जातं, आणि ते तूप मध एकत्र करून दिलं तर मुलांना तोंडाची आजार पण जे होतं बेसिकली ते सगळे कमी होतं. तर अशा पद्धतीने सुवर्ण याचं जातकर्म संस्काराचं किट आहे, अशा खूप महिला घेऊन जातात आणि ते बऱ्याच आपल्या जवळपास आपतेष्टांना गिफ्ट म्हणून देतात की याचा फायदा खूप छान पद्धतीने होतो, आणि त्यांचा रिप्लाय सुद्धा खूप छान येतो का, तुम्ही आमच्या बाळाच्या संस्कारांचा विचार केला आहे, तर त्याच्याने समोरच्याला खूप छान वाटतं आणि ते केल्याने अतिशय उत्तम होतं. त्याच्यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, बाळाचा सगळ्यात महत्वाचा पहिला आहार म्हणजे का, आईचं दूध. तेच औषध आहे, लक्षात आहे, आईचं दूधच हे औषध आहे, आईचं दूध हेच बाळाचा आहार आहे. बऱ्याचदा लहान मुलांना बऱ्याचदा काही त्रास होतात ना, मग आम्ही काय करतो का, त्या महिलेला औषध दिलं जातं, एवढं लहान मुलाला औषध दिलं जात नाही. लहान मुलाचं पहिलं औषध म्हणजे काय, फक्त त्याला जी जन्मता दिली जाणारी जी गुटी असते, तर ही गुटी फक्त बाळाला सगळ्यात महत्वाची असते. या गुटी बाळाला दिली, याचे जे औषध द्रव्य असतात, ही गुटी वळून दिली का बाळाला कोणत्या प्रकारचे आजार होत नाही. आता तुम्ही म्हणाल का, नाही आमच्या बाळाला काही त्रास नाही, बाळाला गुटी का द्यायची, किंवा आमच्या पिढ्यानपिढ्या कधी कोणाला गुटी दिलीच नाही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो, आईचं दूध बाळाला यायला लागतं, आईकडून जर चुकून आहार खाल्ला गेला तर त्याच्याने निर्माण होणारं दूध हे दूषित होतं, आणि हे दुधाचे प्रॉब्लेम्स इतके पाहिलेत, अक्षरशः लहान मुलांना झटके आले. आता परवाचीच एक केस होती, तर त्या बाळाला कंटिन्यू झटकेत होते, तर आम्ही काय केलं, तर आईचं दूध बंद करून टाकलं. आईचं दुधाचे परीक्षण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे, आपल्या हरिबल हॉस्पिटलमध्ये आपण दुधाचं परीक्षण करून घेतो. दुधाचं परीक्षण केल्यानंतर लक्षात आलं, दूध खूप घट्ट होतं प्रचंड, त्याच्यामुळे बाळाचं पोटही साफ होत होतं, बाळाला गॅसेस मग होत होते. याच्याने काय व्हायचं का, बाळाला पोषण मिळत नव्हतं, ब्रेनला पोषण मिळत नव्हतं, आणि बाळाला झटकेत होते. मग बाळाला आईचं दूध बंद केलं, बकरीचं दूध चालू केलं, त्याला काही औषधं दिली तर बाळाचे झटकेनं बंद झालं.
त्याला ना झटक्यांचं औषधं चालू करायला याची गरज पडली, काहीच नाही. इतकं सोप्या स्वरूपात आपण हे केलं. मग नंतर आता बाळाला तर कसं ठेवणार ना, आईचं दूध नसल्यावर, मग त्याला शेळीचं दूध शिक केलं. पण शेळीचं दूध किती दिवस मिळणार, म्हणून आपण काय केलं, काही औषधी चिकित्सा करून काही औषधं त्या बाईला दिले आणि तिच्या ब्रेस्टवर काही लेप घातले, तिच्या दुधाचा जडपणा कमी झाला, दूध पचायला लागलं आणि मग ते दूध बाळाला दिलं, त्या बाळाला कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही. बाळ इतकं छान पद्धतीने राहते आणि सगळ्या गोष्टी होतात. तर अशा पद्धतीने बाळाच्या आजारांचं जर आपल्या मूळ काढून काढालं, कारण मुलं काय वेगळं बाहेरचं खात नसतात, बाळाला काय जातं आईचं दूध जर खराब असेल तर हे असे प्रॉब्लेम खूप वाढतात आणि मग बाळाला खूप त्रास होत असतो. बरोबर, त्याच्यामुळं बाळाचं पोषण पहिलं काय तर आईचं दूध आणि बाळासाठी औषध म्हणजे काय तर फक्त आईचं दूध, लक्षात ठेवायचं. म्हणून आईचं दूध कसं तयार होतं हे चेक करणं, ते समजून घेणं आणि बाळाला दूध कसं पाजायचं हे आपण बेसिकली गर्भसंस्कारच्या सेशनमध्ये किंवा काही बायका ज्यावेळेस आपल्याकडे प्रत्यक्ष येतात दुग्ध पास येत नाही त्या बायकांना, तर त्यांना ते सगळं ट्रेनिंग आपण प्रॉपर देतो आणि त्याच्याने दूध खूप छान बाळांना पास जातं. बरोबर, त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर बाळाचं पहिलं म्हणजे बेंबी, लक्षात द्यायचं. नाभी ज्याला म्हणतो आपण, नाळ जिथं आपली जॉईंट असते ते नाळीला काळजी घेतो. तुम्ही सुद्धा बघा तुमच्या नाळीमध्ये बऱ्याचदा खूप घाण असते, बऱ्याच जणांना कापसासारखं असतं किंवा काही ना केस खूप आले असतात. त्याच्याने काय होतं का बऱ्याचदा वाताचे आजार खूप वाढतात. तुम्हाला सुद्धा समजा तुम्हाला वाताचे आजार नकोय किंवा तुम्हाला पचनाचे आजार पचन चांगलं करायचं असेल तर तुमच्या बेंबीमध्ये तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा रोज गाईचं तूप असेल, तिळतेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल, हे 2 ते 3 थेंब टाकून तिथं मालिश केली पाहिजे. याच्याने पचनाचे आजार खूप कमी वेळामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्ही पूर्ण अंगाला मालिश करू नका. कारण बऱ्याचदा कसं होतं, अभ्यंग करणं, तेलाची मालिश करणं, तेलकटपणा हा आवडत नाही. त्याच्यामुळे त्याला सोपा उपाय म्हणजे काय, तेलाची बॉटल घ्यायची किंवा तेल घ्यायचं आपलं, तुमच्याकडे घरी नारळ तेल असेल, खोबरे तेल असेल, शेंगदाणा तेल असेल, कोणतं पण तेल असू द्या, ते तेल तुम्ही नाभी बेंबीमध्ये सोडायचं. सगळ्यात उत्तम कोणतं, गाईचं तूप किंवा तिळतेल. हे तेल तुम्ही जर तेल आणि तूप पोटामध्ये सोडलं, बेंबीवर सोडलं आणि त्याची हळू मालिश केली, तुमचे पचनाचे आजार खूप छान पद्धतीने दुरुस्त होऊ शकतात. बऱ्याचदा मुलांना वाढत्या वयामध्ये काय होतं, त्यांना वेगळे पदार्थ इंट्रोड्यूस केले जातात, त्यांचं पचन बिघडायची शक्यता असते. यासाठी त्याच्या नाभीला बळ मिळावं किंवा नाभी चांगली राहावी यासाठी त्याच्यावर तेल सोडणं खूप गरजेचं असतं. बरोबर, म्हणून तीळ तेल किंवा आपण आपल्या आयुर्वेदिक दवाखान्यातून काही विविध प्रकारची मुलांची तेल बनवतो, ज्याच्याने मुलांचं सुकुमार तेल असेल किंवा कुमाराचे तेल असेल, हे तेल जर तुम्ही सोडलं तर खूप छान पद्धतीने हे होतं. बाळाची मालिश करणं खूप गरजेची असते. लक्षात घ्या, लहान मुलं तुम्ही बघितलं असेल काय, टुनटुन उड्या मारत असतात, कधी इकडे जाता कधी तिकडे जाता, कधी इथं पडतात कधी तिकडे पडतात. मग तुमची शक्ती सगळी कमी होते, पण त्यांची काही शक्ती कुठं कमी होत नाही. तर ह्या मुलांच्या शक्तीला जागा करायचं असेल की ह्या शक्तीला चांगला वापर करून घ्यायचा असेल, तुम्हाला लक्षात ठेवायचं, मुलं कधी पडतात. असे मुलं बघितलेत की त्यांच्या मुलांच्या प्रेग्नन्सीमध्ये मुलांनी कधी काही चांगल्या गोष्टी खाल्ल्या नाही, तर त्याच्यामुळे काय झालंय का त्या मुलांचे हाडं खूप ठिसूळ असतात, पडले तरी फ्रॅक्चर होतात लहान मुलांची. हे बघा, तुम्ही लहान लहान मुलांना फ्रॅक्चर लावले जातात. तर हे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना घरच्याकडे तिळाच्या तेलाची, शेंगदाण्याच्या तेलाची किंवा खोबरेल तेलाची आठवड्यातून एकदा तरी मालिश केली गेली पाहिजे. याच्याने मुलांची हाडांची ताकद खूप छान वाढते आणि मुलं पडले तर त्यांचं शरीर फ्लेक्झिबल असतं, त्याच्यामुळे त्यांना लागत नाही, लागलं तरी ते भरून येतं. नाही तर काय होतं, मुलांना कधी कधी तो पाय लुळा पडणं किंवा हात लुळा पडणं अशा सुद्धा गोष्टी घडतात. बऱ्याचदा मुलांना असं अचानक उचलण्यात आलं तर त्यांचे काय होतात, शोल्डर सुद्धा डिस्लोकेट होतात. तर हे फक्त आणि फक्त त्यांच्या शरीरात कॅल्शियम कमी पडलं किंवा लवचिकपणा कमी पडला तर असं होतं. तुम्हाला असं वाटतंय की माझ्या बाळाचं लवचिकपणा नको की बाळाचं शरीर चांगलं मजबूत राहावं, तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी मुलांची तेलाने मालिश केली गेली पाहिजे. लक्षात. आता महत्वाचा त्रास असतो मी जसं म्हटलं, मुलांचं खाणंपिणं बिघडलं, आईचं दूध जर पडलं का मुलांना गॅसेस होतात. हे गॅसेस कमी व्हावे म्हणून आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये बालपाचक ड्रॉप केलेला आहे. अशा प्रकारे मुलांचं पाचन कसं व्हावं किंवा त्यांचं पोट बिघडू नये यासाठी पोटाला मालिश करायचं मी सांगितलं, किंवा ओव्याच्या पुरचून शेकलं तर मुलांच्या पचनाचे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. एवढं साधं सिंपल आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे खूप अशा महिला येतात, लहान बाळाला घेऊन येतात, उघडच घेऊन येतात, डोक्याला सुद्धा काही बांधलं नसतं, तर त्यांना पहिल्या म्हणतो जा पहिले टोपी बांधून आण, मग बाळाला दाखव. कारण की बाळाची टाळू जी असते ती जवळपास 5-6 महिने भरलेली नसते. ती टाळू काय होते का, जर समजा तुम्ही बाळाला इकडून तिकडे घेऊन गेला तर त्याच्याने काय होतं का, बाळाचं व्हायब्रेशन खूप हलतात डोक्याचे आणि मुलं अचानक करायला लागतात. म्हणजे घरातून बाहेरून घरात गेलं का टाळू हलायला लागते, टाळू हलायला लागली का त्याच्याने काय होतं, मुलांचं दुखायला लागतं डोकं आणि त्यांना त्रास होतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, मुलाला तुमच्या बाळांना तुम्हाला जर कुठं बाहेर घेऊन जायचं असेल तर त्यांची टाळू बांधलेली असली पाहिजे. उन्हाळा आहे माहिती आहे मला, पण टोपीला बांधूनच घेऊन जायचं. कॉटनची टोपी घ्या वाटलं असतं साध्या कापडाची, तिच्याने बांधून घेऊन चालायचं. टाळू त्याची उडी राहिली नाही पाहिजे. जोपर्यंत टाळू भरत नाही बाळाची तोपर्यंत टाळू बाळाची उडी ठेवायची नाही.
आता सगळ्यात महत्वाचा पहिला पाठ बघूयात बाळाचा शिरात म्हणजे दुधाचा काळ. जसं आपण आता डिस्कस केलं काय दूधच बाळाचं महत्वाचं आहे. आईचं दूध जड पडायला लागलं तर बाळाचं पचनशक्ती बिघडते, म्हणून बाळाला बाळगुटी देणं खूप गरजेचे असते. ही बाळगुटी जर बाळाला खूप छान पद्धतीने दिली तुम्ही तर बाळाचं पचन खूप सुंदर पद्धतीने होतं आणि बाळाला काही त्रास होत नाही. त्यासोबतच बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच महिला म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो किंवा बघत असतो त्या महिला बाळाला सुद्धा पकडत नाही, त्यांची आई बाळाला घेऊन येते. ही महिला इकडे बसलेली असते, बाळ आईकडे असतं. याच्याने काय होतं का बाळामधलं आईमधलं जी नव्याने इंट्रोड्यूस होण्याचे दिवस असतात ते होत नाहीत आणि बाळ आपल्या आईशी कनेक्ट होत नाहीत. बाळाशी भावनिक बंध बांधण्यासाठी आईने बाळाला रोज सकाळ संध्याकाळ त्याशी बोललं गेलं पाहिजे, त्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यासोबतच बाळाची प्रतिकार क्षमता टिकवणं खूप गरजेचे असते. आपण काय बघितलं, वॅक्सिनेशन बघितलं की नाही, त्या वॅक्सिनेशनला सुद्धा जुन्या काळामध्ये खूप काही पर्याय होते, जे की आपण आता बाळांना काही डोस देतो, प्रतिकार क्षमतेचे डोस देत असतो. हे डोस घेतले गेले बाळाच्या 12व्या वर्षापर्यंत. मी अशी मुलं बघितले की त्यांना परत आजार होतच नाही किंवा त्यांना वारंवार इन्फेक्शन सर्दी हा प्रकार राहतच नाही, म्हणून मुलांना सुवर्णप्राशन किंवा जे प्रतिकार डोस आहे ते सगळे मुलांना दिले गेले पाहिजेत. तर याच्याने काय बाळाची प्रतिकार क्षमता खूप छान वाढते. मुलांच्या पोटात काही जाऊ द्यात, म्हणजे अक्षरशः आम्ही बघतो ना, तर मुलांचं पथ्य किती पाळणार आहे तुम्ही ना, तर मुलांचा पथ्य पाळण्यापेक्षा त्यांची प्रतिकार क्षमता आणि त्यांची भूक किंवा अग्नी हा चांगला ठेवा. हा चांगला ठेवला तर मुलांना काही त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, बाळाच्या मेंदूची वाढ ह्या काळात होत असते बेसिकली. ह्या काळामध्ये त्याला आईला बेसिकली आईने चांगले पोषक तत्व खाल्ले पाहिजेत. म्हणजे काय खाल्लं पाहिजे, बेसिकली आईच्या खाण्यामध्ये पातळ आलं पाहिजे, आपण असं ऐकलेलं असतं की नाही. तर ते पातळ काय केलं पाहिजे, डांगर, चक्की, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्यांचे सूप करून घेणं किंवा अशा वयांची पातळ भाजी करून खाणं खूप महत्वाचं असतं. ह्या जे फळभाज्या आहेत याच्याने मेंदू खूप चांगल्या पद्धतीने वाढतो. तुम्ही जसं ऐकलं असं मार्केटमध्ये कोहळा असतो का नाही, हा कोहळा ज्यूस हा मेंदूला ताकद देत असतो. बरं, आपण कोहळ्याचा ज्यूस पण पितो. हा कोहळ्याचा ज्यूस जर मुलांना अधूनमधून दिला गेला तर त्यांची बुद्धी खूप छान वाढते. त्याच्यामुळं ह्या कोहळ्याच्या किंवा भोपळ्यांच्या भाज्या आईने प्रेग्नेन्सी डिलिव्हरी नंतरच्या काळामध्ये ती खाल्ली गेली तर दूध खूप छान सकस तयार होतं आणि बळ पण वाढतं. तर अशा पद्धतीने बाळाची 6व्या महिन्यापर्यंत तुम्हाला काळजी घ्यायची, बाळाला आईचं दूध जास्तीत जास्त कसं देता येईल या गोष्टींना लक्ष ठेवायचं. आणि हा फॉर्म्युला मी तर प्रत्येक बाईला सांगत असतो किंवा जी आपल्याकडे महिला येते 8व्या महिन्यापर्यंत, का आईला समजा दूध तिला उतरत नसेल, कमी पडत असेल तर तिने कमीत कमी दिवसभरात, मी कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी 1 लिटर दूध, लक्षात ठेवा, कमीत कमी 1 लिटर दूध तिने पिलं गेलं पाहिजे. मग ते दूध तिने तसं पिऊ दे, भाकर दूध पिऊ दे, दूध भात खाऊ दे किंवा त्यात काही टाकून खाऊ देत, अशा प्रकारे दूध जर तिचं समजा गेलं तर याच्याने आईला खूप छान पद्धतीने दूध उतरतं. आता मला सांगा की एखादा पदार्थ खाल्ला आणि त्या पदार्थापासून दूध तयार व्हायला सगळी शरीराची सायकल फिरवावं लागेल की नाही, पण समजा एखाद्या बाईने दूध पिलं तर दुधापासून दूध तयार व्हायला किती वेळ लागेल, खूप कमी वेळ लागेल. कमी वेळामध्ये खूप जास्त दूध तयार होईल आणि जे की पचायला हलकं असेल, बाळाला सहज सात्मी होईल. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 8व्या-9व्या महिन्यापर्यंत दूध त्या महिलेने खूप पिलं गेलं पाहिजे. साधारण कमीत कमी 1 लिटर दूध म्हणजे कमी 4 ग्लास पकडा, अशा प्रकारे तिने ते पिलं गेलं तर दूध खूप छान बाळाला उतरतं आणि बाळाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. आता बऱ्याच महिलांना दूधच तयार होत नाही, दुधाचे दोष असतात, दुधाचा प्रॉब्लेम असतो किंवा कधी कधी मुलांना बाहेरचं दूध द्यावं लागतं. आता बाहेरचं दूध द्यावं लागतं, त्या मुलांना त्या दुधाचे त्रास होऊ शकतात किंवा त्यांना ग्लुकोज बसू शकतो किंवा त्यांची पचनशक्ती बिघडू शकते. अशासाठी महत्वाचं आपण एक औषध बनवलंय, त्याला दुग्धपाचक अर्क किंवा दुग्धपाचक कल्प असं म्हटलं जातं. याच्याने काय होतं की दुधामध्ये जडपणा असतो, तो पचावला जातो आणि बाळाला त्या दुधापासून काही त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा काही महिलांमध्ये दुधामध्ये दोष असतात, दूध खूप घट्ट असतं किंवा दूध खूप पातळ असतं किंवा दुधामध्ये चिकट असा स्राव असतो. त्याच्यासाठी आपण आयुर्वेदिक औषधांमध्ये स्तन्यशोधक कल्प म्हणजे ज्याच्याने ब्रेस्ट मिल्क हे खूप शुद्ध क्लिअर केलं जातं, अशा प्रकारचा कल्प आपण सकाळ संध्याकाळी 2-2 चमचे घेत असतो. कधी कधी काही महिलांचे ब्रेस्ट डेव्हलपमेंट नसते किंवा ब्रेस्ट वाढली नसते किंवा दूध तयार होत नाही, त्यांना स्तन्यवर्धक कल्प दिला जातो. इथे खूप लोकांचा गैरसमज आहे. शतावरी कल्प आपण ऐकतो का नाही, शतावरी कल्पाने दूध वाढतं, पण आयुर्वेदानुसार शतावरी कल्प दूध वाढण्यापेक्षा स्तन्याचा आकार म्हणजे ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी मदत करत असतो. मग बऱ्याच महिला डोळे झाकून शतावरी कल्प घेतात आणि ब्रेस्ट खाली उमकळतात, लक्षात ठेवायचं. म्हणून कधी पण एखाद्या जवळच्या डॉक्टरला तुमचं ब्रेस्ट एक्झामिनेशन करून मगच तुम्ही कोणतं औषध घेता हे लक्षात घ्या, कारण की शतावरी ही औषध आहे, ही फक्त ब्रेस्ट म्हणजे मुलींचा स्तन्याशय किंवा ब्रेस्ट हे खूप छोटे असतात, त्यांना वाढवण्यासाठी दिलं जातं. दूध येत असेल तुम्हाला दूध वाढवण्यासाठी स्तन्यवर्धक काही औषधं सांगून ठेवली, ती औषधं खाण्यात आली तर तुमच्या ब्रेस्ट मिल्कला खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते आणि बाळाचं पोट रोजच्या रोज भरतं.
आणि त्रास होत नाही. बऱ्याच महिलांचा हाच विषय असतो की आम्ही बाळा दूध पाजतो, बाळाचं पोटच भरत नाही. त्याच्यासाठी स्तन्यवर्धक कल्प हा खूप छान पद्धतीने काम करतो आणि ते बाळाला दिले गेले पाहिजे. आता सगळ्यात मगाशी म्हटलं मी तुम्हाला, टाळूची बाळाची खूप काळजी घ्यायची, ब्रेन डेव्हलप होत असते आणि सगळे हाडं तयार जॉईंट होत असतात. तर याच्यासाठी आपण एक बालकेशर तेल तयार केलेलं आहे. हे बालकेशर तेल बाळाच्या टाळूला भरलं गेलं तर त्याच्याने बाळाची टाळू खूप सुंदर पद्धतीने भरते आणि हाडं खूप मजबूत होतात, ज्याची मुलं बाळा पडले तरी काही त्रास होत नाही. बरं, आता ही टाळू कशी भरायची याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. त्याचा एक व्हिडिओ आपण आपल्या इन्स्टाला टाकलाय, तर तो सगळ्यांनी नक्की बघा. तुम्ही तो लावतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण बालकेश तेलाने बाळाची टाळू भरणार आहोत. बालकेश तेलाने रोज बाळाची टाळू तुम्ही नित्यनियमीने भरत राहिलात तर टाळू लवकर भरून येण्यासाठी देखील मदत होते. तसंच ते तेल व्यवस्थित बाळाच्या डोक्याला मसाज केल्यामुळे बाळ शांत देखील झोपतात. अशा पद्धतीने बाळाच्या मेंदूचा जी सर्व्हिसिंग म्हणून आपण एका साध्या भाषेत, तर ती सर्व्हिसिंग आपण टाळू भरून करू शकतो. बरोबर, जे मुलं मोठे असतील त्यांचे सुद्धा आपण याच्यावर हे टाकलं तर खूप छान पद्धतीने बाळाचं मेंदूचे विकास होऊ शकतो. लक्षात, या गोष्टी सगळ्यांनी आठवणीने करायचं. मुलांचं टाळू भरणं किंवा माथ्यावर तेल सोडणं हे करायचं. लक्षात. आता याच्यानंतर बऱ्याचदा मुलांना 4था महिना सुरू झाला का मुलांना दात यायला लागतात. बरोबर, दात यायला तर सळसळ करायला लागतात आणि ते 7व्या-8व्या महिन्यामध्ये मुलांना दात येतात. मग ह्या काळामध्ये मुलं काही तोंडात असतात, तोंडात घेतात, चावतात, काही तोंडात घालतात, असं करतात. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचं की टिकेबली पावडर असेल किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण दंतवल्लभ गोळी केली की ज्याच्याने दात येताना मुलांचे जे आजार होतात ते सगळे आपण कमी करू शकतो. आणि डिकेमली पावडर जर दाताच्या हिरड्यांना चांगला मसाज केला की त्याच्याने मुलांचं काय होतं की कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. तर अशा प्रकारे ही डिकेमली पावडर किंवा दंतवल्लभ गोळ्या आहेत. तर दंतवल्लभ गोळ्या तुम्हाला अशा पॅकेट्समध्ये आपल्या क्लिनिकमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळतील. त्या गोळ्या मुलांना दिल्या गेल्या का दात येताना जे मुलांना त्रास होतात, जुलाब होणं, पोट दुखणं, रड होणं, अंगावर रॅशेस येणं किंवा मुलं चिडचिड करणं, हे सगळं त्या गोळीने टळलं जातं. लक्षात. तर मग आता डिकेमली पावडर कशी वापरायची किंवा तिचा काय विचार करायचा याचा एक छोटा व्हिडिओ बघून म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, बाल आयुर्वेद अंतर्गत ट्रॅडिशनल बेबी केअर यामध्ये आज आपण डिकेमाली बद्दल जाणून घेऊया. डिकेमाली हा एक नैसर्गिक पद्धतीने झाडापासून निघालेला डिंक आहे. डिकेमाली ही लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. लहान मुलांना दात येत असताना खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे बऱ्याच लागलेले असतात, कारण की मुले जी दिसेल ती वस्तू तोंडामध्ये घालत असतात. ही डिकेमाली पावडर कशी वापरायची ही आज या. तवा किंवा पॅन तुम्हाला गरम करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित गरम झालाय की नाही हे बघायचं आहे. गरम झाल्यानंतर गॅस हा तुम्हाला बंद करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा डिकेमाली पावडर टाकायची आहे. ही जी डिकेमाली पावडर आहे ती छान पद्धतीने भाजून घ्यायची आहे. भाजल्याचा वास यायला लागला का त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खडीसाखर किंवा खडीसाखरची पावडर त्यामध्ये ऍड करायची आहे. हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्हाला एखाद्या मिक्सीमध्ये टाकून बारीक पद्धतीने दळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही डिकेमाली तयार होते. ही जी डिकेमाली पावडर आहे ती तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून तिचा रोज वापर करू शकता. या डिकेमालीचे काय फायदे आहेत? ही जर डिकेमाली पावडर तुम्ही व्यवस्थित प्रकारे बाळाच्या हिरड्यांना चोळली तर लगेच तुम्हाला त्याचे फायदा हा जाणून येतो. लगेच बाळांची जी सळसळ आहे ना ती कमी होते. मग दिवसातनं बाळांची सळसळ ही 5-6 वेळेस होऊ शकते, 4-5 वेळेस होऊ शकते. हे प्रत्येक बाळानुसार वेगवेगळं असतं. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा जाणवेल त्यावेळेस ती डब्बीतनं पावडर घ्यायची आहे आणि ती बाळाला जस्ट 1-2 मिनिटासाठी मसाज करायचा आहे प्रॉपर वेने. त्यानंतर बाळाची सळसळ ही कमी झालेली तुम्हाला जाणून येईल. ही डिकेमाली पावडर पोटात गेली तरी चालते. त्यामुळे बाळाचे जे पचनाचे त्रास आहेत ते देखील कमी होतात. त्यामुळे दात येताना होणारे त्रास, पचनाचे त्रास हे कमी करण्यासाठी ही फायदेशीर ठरत असते. तुम्हाला पण तुमचं बाळ जर हसरं आणि खेळतं बघायचं असेल तर ही डिकेमाली पावडर नक्की वापरा. खूप महिला हे वापरतायत आणि याचे खूप चांगले अनुभव आहेत की ज्याच्याने काय होतं की मुलांना कोणत्या प्रकारचे त्रास होत नाहीत आणि बाळांचे खूप चांगल्या पद्धतीने आपण संगोपन करू शकतो. तर बाळाचा मसाज बऱ्याच आपल्याला माहित नसतो कसा करायचा काय नाही. त्याचा सुद्धा एक छोटा व्हिडिओ आपण आपल्या इन्स्टाच्या पेजवर टाकला, तर नक्की तो तुम्ही सगळ्यांनी बघा
आणि त्यानुसार बाळाचं मसाज बरेचदा कसा असं होतं करायचा की मसाज हे हा सुद्धा कशा समजून पद्धतीने घ्यायचं. करावा. जे आपलं बेबी केअर किट आहे ते वापरून व्यवस्थित पद्धतीने बाळाची काळजी. आणि लहान मुलांना आता उन्हाळ्यामध्ये बेसिकली उन्हाळी लागते आपण म्हणतो ना, त्यासाठी झळवणी एक प्रकार असतो जो की आपल्या परंपरा ट्रॅडिशनल बेबी केअर मध्ये आपण बाळाची काळजी झळवणी कशी सुद्धा घ्यावी तुम्ही याबद्दल तुमच्या बोलत बाळाची करू आहोत. शकता. हा उन्हाळा बाळाला बाधू नये यासाठी आपण एक पारंपरिक उपाय बघणार आहोत, तो म्हणजे झळवणी. तर हा काय प्रकार आहे, तर यामध्ये सूर्योदयापूर्वी एक तांब्याची घागर, मग आता तुमच्याकडे तांब्याची नसेल तर तुम्ही स्टीलच्या कळशीचा वापर करू शकता. तिच्या तोंडाशी सुती कपडा हा तुम्हाला लावायचा आहे आणि सूर्योदयापूर्वी ती ठेवायची आहे. अशा ठिकाणी ठेवायची आहे की तिथे ऊन पडेल. सूर्योदय झाल्यानंतर ती योग्य प्रकारे तिच्यावरती उन्हाचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने ती ठेवायची आहे. 3-4 वाजेपर्यंत त्या घागरीतलं पाणी हे गरम होतं. त्यानंतर तुम्हाला एक आंबा घ्यायचा आहे, तो उकडायचा आहे. तो उकडलेला आंब्याचा गर तुम्हाला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाळाला आंघोळीकरिता जो गर आहे आंब्याचा तो बाळाच्या अंगाला लावायचा आहे आणि आपण जे कळशीमध्ये घागरीमध्ये गरम पाणी केलेलं आहे सूर्यप्रकाशामध्ये, त्या पाण्याने बाळाला आंघोळ घालायची आहे. ही पद्धत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 वेळेस करायची आहे. यालाच झळवणी असे म्हणतात. पारंपरिक पद्धतीने पूर्वीच्या काळी ही मेथड वापरली जायची जेणेकरून उन्हाळा हा लहान मुलांना बाधत नाही. याच्यामध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण त्या पाण्यामध्ये जास्त असतं. तसेच सौर ऊर्जेचा वापर आपण तिथे केलेला आहे, त्यामुळे मुलांना कोणताही त्रास हा होत नाही उन्हाचा. त्यामुळे हे नक्की करा आणि ह्याच्याबद्दल अजून डिटेल माहिती लागत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये मेसेज करा. अशा प्रकारे झळवणी हा खूप जुनी पद्धत आहे, पण याच्याने आम्ही बघितलं आता खूप मुलांना जो त्रास व्हायचा उन्हाळ्यामध्ये, उन्हाळी लागण्याचा प्रकार होतो, खूप छान पद्धतीने त्यांचा कमी झाला, त्यांना काही त्रास येणंच बंद झालं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचा झळवणी करून घ्या, म्हणजे बाळांना सगळ्या प्रकारचे उन्हाळ्याचे जे त्रास असतात ते कमी होतात. लक्षात. त्याच्यानंतर आता दुसरा पार्ट आपण पहिला पार्ट बघितला की नुसतं दुधाचा होता, शिरा. आता शिरांना हा जो पार्ट आहे याच्यामध्ये बेसिकली बाळाला दूध आणि आहार असं दिलं जातं. बेसिकली बाळाच्या 9व्या महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत हा पाठ दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का तुम्ही जेवढं बाळाला खाऊ घालताय दूध म्हणजे आहार पदार्थ तेवढंच त्याला दूध दिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुमचं दूध आणि आहार हे दोन्ही इक्वल क्वांटिटी असलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही वाटेवर दूध देताय तर वाटेवर त्याला खाऊ घातलं पाहिजे. अशा प्रकारचं लक्षात ठेवायचं मला. आता याच्यामध्ये काय होतं बेसिकली बदल त्यांचा आपण आहार बदलतो. मुलांची वाढ खूप छान या पद्धतीत होत असते. दात मुलांची खूप चांगले डेव्हलप होतात. बेसिकली हिरड्या त्यांची खूप मजबूत होतात. पचनशक्ती ही स्वतःहून सुधारायला लागते. त्याच्यानंतर मुलांचं बोलणं, त्याचं बोलण्यामागचं समजून घेणं आणि प्रतिकारक्षमताची खूप इथं गरज असते. कारण मुलं आता कुठे हात लावतात, कुठे जातात, कुठे खेळतात, कसे जेवतात, याच्याने त्यांची प्रतिकारक्षमता चांगली असणं खूप गरजेची असते ह्या काळामध्ये. तर या काळामध्ये ती प्रतिकारक्षमता ती कशी चांगली ठेवायची हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. बरोबर. तर मग याच्यामध्ये आयुर्वेदिक काळजी काय घ्यायची, सगळ्यात महत्वाचं त्यांचा आहार हळूहळू वाढवायचा, दूध कमी कमी करत जायचं आणि नवीन पदार्थ तुम्हाला द्यायचा असेल तर शक्यतो ऋतू संधी म्हणजे उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा हिवाळा असं ऋतू बदलत असताना कधीही इंट्रोड्यूस करायचा नाही. ज्यावेळेस ऋतू स्टेबल आहे, वातावरण स्टेबल आहे, बाळालाही कोणत्या प्रकारचा त्रास नाही, अशा वेळेस नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करायचा. बाळाला कोणते अन्न देताना तुम्ही ताजं आणि गरम गरम अन्न द्यायचं. तूप जास्तीत जास्त प्रमाणात वापर करायचा. मुलांना लोणी, तूप ह्या गोष्टी खूप हवाल्याच्या. आठवड्यातून एकदा किंवा रोजच मुलांचं अभ्यंग किंवा मालिश केली गेली पाहिजे. दात येताना त्यांना लाळ जास्त येत नाही ना, दात दुखत नाही ना किंवा त्रास होत नाही या गोष्टींची लक्ष द्यायचं. पचन चांगलं होतं की नाही, त्यांचा पचना पोटा फुगीचा याचा काही त्रास होतो की नाही गोष्टी बघायच्या. आणि त्यांना हळूहळू क्लीननेस, स्वच्छतेची त्यांना सवय लावायची. हात स्वच्छ करण्याची, हातपाय धुण्याची याची सवय मुलांना आत्तापासूनच लावायला सुरू करायची. त्यांचं झोपण्याचा, उठण्याचा टायमिंग तुम्ही आतापासून सवय करायचा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करायचा. चिडचिड करणं या गोष्टी शक्यतो टाळायचं. त्याच्यामुळे या काळामध्ये योग्य जो मुलांचं समजा आपण अभ्यंग केलं, त्यांच्याशी प्रेमाने बोललो, त्यांना क्लीननेसचं सगळं शिकवलं, आहार नीट ठेवला तर मुलांची योग्य ती वाढ होते आणि मुलं खूप सुदृढ आणि व्यवस्थित होतात. बरोबर. जसं मग मी तुम्हाला सांगितलं की आपण ही बाळगुटी आपण देत असतो मुलांना, बऱ्याचदा सगळ्याच महिलांना ते उघडून द्यायला जमत नाही. त्यासाठी आपण काय केलं, एक ड्रॉपर तयार करून घेतलंय. ड्रॉपर देऊ मुलांना सुद्धा तुम्ही बाळाचा प्रतिकारक्षमता चांगली होऊ शकतात. याच्याने आईने किती चुकीचे पदार्थ खाल्ले तरी बाळाला कोणत्या त्रास होत नाही. बाळाची वाढ होताना जे बाळाला कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिड जे लागतं ते सगळं ऍब्सॉर्ब कोणत्याही पदार्थातून व्हायला लागतं. बरोबर. त्याच्यामुळे बाळा 2 वर्षापर्यंत म्हणजे बाळाचा आता शिराचा जो काळ असतो म्हणजे अन्न आणि हे चालू असतं, दूध चालू असतं, त्या काळात सुद्धा बाळाला बाळगुटी देणं खूप गरजेचे असते. ज्याच्याने बाळाची प्रतिकारक्षमता चांगली राहते. ही प्रतिकारक्षमता चांगली राहिली बाळा आजारी पडत नाही, कोणत्या प्रकारचे त्याला त्रास होत नाही. पचनशक्तीचे, पोटाचे आजार, सर्दी, खोकला, ताप हे सगळं आणि सगळं होतं बाळगुटीने होतं. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो का बाळगुटी गरम पडते, पण ही गरम कधी पडते, बायका काय करतात, दुकानात जातात, कुठून तरी काहीतरी 4 वस्तू आणतात, उगाळतात आणि मुलांना खाऊ घालतात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा पचनासंबंधित मुरुड शेंग असेल,
मायफळ असेल असे पदार्थ असतात ते घेतात, मिक्स करतात आणि देतात. त्याच्यामध्ये ना साखर ना दूध काही देत नाही. बऱ्याचदा अजून काही वेगळा प्रयोग असतो की बाळगुटीमध्ये बदाम, दूध, काजू असं काय 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 म्हणजे ड्रायफ्रुट्स मिल्कशेकच बनवून देतं बाळाला. तसं कधीही द्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. कारण की ड्रायफ्रुट्स कोणत्या प्रकारचे बाळगुटीमध्ये येत नाही, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स बाळाला द्यायचे नाहीत. कारण की ते पचायला आपल्यालाच बघा ना, पचायला जड पडतं, गॅसेस होतात. त्याच्यामुळे लहान मुलांना देण्याला शिकवलं टाळायचं, त्यांना साधे साधे पदार्थ नाही करायचं. तर ह्या बाळगुटीचे याचे काही व्हिडिओज मॅडमने टाकले ग्रुप याच्यावर, तर तिथून नक्की तुम्ही व्हिडिओ बघा की ते बाळगुटी कशी द्यायची बाळाला, काय करायचं, कशा पद्धतीने उघडून द्यायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं ट्रेनिंगसाठी बऱ्याच जणांना असं वाटत वनस्पती खराब झाली तर तुम्ही एक वेळा हातपच्च्या असं अंतर एक एकानंतर एक अशी 20 चांगले फायदे आपल्याला समजत येतील आणि आपण त्या पद्धतीने बाळाची गुटी हे जे की बाळाचा जन्मापासूनचा पहिला अधिकार असतो आणि बाळाला खूप छान पद्धतीने वाढवतात ते आपण नक्की चांगलं देऊ शकतो. आता बाळांची केअर घेण्यासाठी आपण एक बालरक्षक संच आपण तयार केलाय. बालरक्षक संचमध्ये बऱ्याच अशा प्रकारच्या औषधी आहेत की ज्याच्यापासून बाळाचं प्रोटेक्शन व्हावं. जुन्या काळामध्ये मुलांना बेसिकली वेखंडाची मनगटी घातली जायची, तीच वेखंडाची मनगटी आपण उपलब्ध करून दिली. त्या वेखंडाच्या मनगटीने बाळाला ती बघा वास घेताना सुद्धा तुम्हाला वास जाणवतो त्याचा, आणि ती वेखंडाची मनगटी घातल्यानंतर जसं तुम्ही ऐकलं असेल का वेखंडाच्या वासाने साप सुद्धा जवळ येत नाही. तर साप तर खूपच मोठी गोष्ट झाली, पण किड्या मुंगे जे मुलांना चावतात आणि ॲलर्जिक रिएक्शन होते ती याच्याने खूप छानपणे सॉल्व्ह होते. ही मनगटी बाळाच्या वाढदिवसाला घालायची, तिथून दर महिन्याला ती बदलत चालायची. तुम्ही त्याच्याने बाळाला कोणत्या बाळाने तोंडात जरी घातली तर त्रास काहीच नाही, उलट त्याला कफाचे आजार सर्दीचे आजार कमी होतात. इतक्या मुलांचा आम्ही बघतोय का खूप छान त्यांना सर्दी कफ होत नाही, वारंवार होणारे आजारीपण हे सगळं सुद्धा या वेखंड मनगटीनेच बंद झालेत. अशा प्रकारे बालरक्षक संचामध्ये असे वेगळ्या प्रकारचे मुलांचे बेबी वॉश आहे, बेबी केअर किट आहेत, हे सगळं त्यात टाकलं तर त्या सगळ्या गोष्टी वापरू शकतात. बरोबर, ह्याच्यात लिस्ट दिलेलीच आहे. ती लिस्ट तुम्ही दवाखान्यातून मागून तुम्ही ते बाळांना देऊ शकतात. त्यात बाळांना धुपण कसं करायचं ते सुद्धा दिलेले आहे, त्यांच्या डोक्यावर तेल घालण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी दिल्यात. बाळाचं लोशन असेल किंवा त्या गोष्टी असतील, या सगळ्या पद्धतीने आपण बाळाची ग्रोथ चांगली होण्यासाठी वापरू शकतो. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या इन्स्टाच्या पेजवर जाऊन अजून डिटेलमध्ये बघायचं, तुम्हाला माहिती कळेल. त्याच्यानंतर पुढचे स्टेज आहे ही बेसिकली अन्नात, आणि हा खूप मोठा काळ आहे, वयवर्ष 2 ते 16 या काळामध्ये मुलांचा आहार सांभाळणं खूप अवघड असतं. कारण पालक वैतागतात, अहो आम्ही देऊन वैतागलो, देतोय पण तो खातच नाही, अशा बऱ्याच कंप्लेंट्स पालकांच्या येत असतात आणि पालक वैतागून जातात. मग त्याच्यात काय करायचं असतं की तुम्हाला पहिली एक गोष्ट म्हणजे त्याला कोणता आहार चालतो किंवा एखाद्या पदार्थाचा कोणता प्रकार त्याला चालतो हे तुम्हाला समजून घ्यायचं, आणि मग त्या पदार्थाच्या प्रकारानुसार त्याला पोषक गोष्टी आपण कशा देऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आणि त्यानुसार द्यायचं. म्हणजे एखाद्या मुलाला पराठा आवडतो तर वेगळ्या भाज्या आणि पीठ मिक्स करून त्याला पराठा द्या. एखाद्याला समजा मोदक आवडतो त्याला मोदकाचं स्वरूप द्या. बरेच असे वेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत आपण जे की त्यांच्या पद्धतीने बदलू शकतो आणि देऊ शकतो मुलांना. तर अशा प्रकारे तुम्हाला बालरक्षक संच आणि बाल संरक्षण पत्रक तुम्हाला दिलं जातं दवाखान्यातून. याच्यामध्ये मुलांसाठी आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे ड्रॉप्स तयार केलेले आहेत, ज्याच्याने मुलं घ्यायला सहज घेतात आणि मुलांचे आजार खूप बरे होतात. बऱ्याच आपण ॲलोपॅथिक औषध बघतो प्रचंड कडू असतात, तर मुलं त्याला हात पण लावत नाही किंवा पित नाही, रडतात आणि हे होतं. त्यापेक्षा आयुर्वेदिक औषधी ही सेफ असतात, डोस कमी जास्त झाला तर ते टेन्शन असतं. आणि याच्यासोबतच दुसरा प्लस पॉईंट म्हणजे मुलं आवडीने घेतात. अक्षरशः मुलं म्हणतात मला तो डोस द्या, अशापर्यंतचे पालक आम्हाला सांगत असतात का मुलं खूप छान पद्धतीने सांगतात आणि ते डोस घेत असतात आणि पटकन बरे होतात असं. तर याच्याने भूक चांगली सुधारते, पचनशक्ती सुधारते, प्रतिकारक्षमता वाढते, सर्दी खोकला वारंवार होतो तो बंद होतो, मुलांची हाडांची वाढ चांगली होते, बळकट होतात, बुद्धी स्मरणशक्ती लक्षात ठेवण्याची ताकद वाढते, चिडचिड मुलांची कमी होते आणि त्यांचे जे अवयव त्वचा, केस, उंची हे सगळं प्रॉपर पद्धतीने वाढायला लागतं. तर ह्या पद्धतीने जर मुलांना बाळगुटीचे आपले ड्रॉप्स आहेत, हे ड्रॉप्स दिले गेले तर मुलांना कोणत्या प्रकारच्या आजाराला तुम्हाला ॲलोपॅथिक औषधांची गरज पडणार नाही आणि मुलांचं पचन चांगलं राहतं, मुलं आजारी पडत नाही, त्यांचं बळ वाढतं. अशा प्रकारचे हे ड्रॉप्स आहेत, हे तुम्ही नक्की मुलांना द्या आणि मुलांची प्रतिकार क्षमता वाढून मुलांचा बळ वाढवा. त्यांना होणारे उष्णतेचे आजार, पित्ताचे आजार, कफाचे आजार हे सगळे फक्त तुम्ही त्या ड्रॉप्सनी तुम्ही घालू शकता. आणि मुलांचे पचनाचे गोष्टी असतील, बुद्धी वाढवायची असेल त्यासाठी सुद्धा हे ड्रॉप्स तुम्ही वापरू शकता. तर आपला तर सगळ्यात फेमस म्हणजे आहे तो बालशृंगारी ड्रॉप, जो की मुलांना सर्दी खोकला झाला का लगेच कमी होतो. कोरड्या खोकल्यासाठी बालनागराती ड्रॉप आहे. मुलांना जंत जाणवतं, बऱ्याचदा चेहऱ्यावर डाग येतात, मुलांच्या नाकांना कवड्या पडतात किंवा मुलं झोपेत बडबड करतात, हे मुलांना जंत होण्याची लक्षणं असतात.
हे दिसायला लागले का बाळाला बालकृमी ड्रॉप हा नक्की द्यायचा, ज्याच्याने मुलांना कोणत्या प्रकारचा जंतांचे किंवाचे आजार होत नाहीत. त्याच पद्धतीने मुलांचं आपण बघतो का पचनशक्ती चांगली नसेल, जो पोटा साफ होत नाही, मुलांना त्रास होत असतो, तर ते चांगलं राहण्यासाठी बालपाचक ड्रॉप किंवा बाल सुरक्षक ड्रॉप किंवा बाल सुकरायचक ड्रॉप, ज्याच्याने मुलांचं पचन चांगलं होतं आणि पोट साफ होण्यासाठी मदत होतं. बऱ्याच मुलांना अंगावर गाठी असतात, त्यांना बालग्रंथी ड्रॉप तुम्ही वापरू शकतात. बऱ्याच मुलांचं वजनच वाढत नाही, त्यांना बालपुष्टी किंवा बालबल्ले ड्रॉप देऊ शकतात. आणि काही मुलांमध्ये बघतो आपण का रक्तच कमी असतं, तर त्यांना बाल रक्तवर्धक ड्रॉप असं आपण असे अनेक ड्रॉप्स बनवलेले आहेत. हे ड्रॉप्स नक्की वापरा तुम्ही, त्याची लिस्ट तुम्हाला दवाखान्यातून मिळेल आणि त्याच्याने मुलांचं आरोग्य चांगलं ठेवा, म्हणजे मुलांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. बऱ्याच मुलांना लहानपणीच डोळ्याचा चष्मा लागतो आणि त्यांना डोळ्यादृष्टी खराब होते, तर त्या काळामध्ये सुद्धा काही काळजी घेण्याचे किंवा त्याचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो. मुलांची उंची वाढण्याचा काही ट्रेनिंग प्रोग्राम असतो, जो की 3 महिन्यात असतो. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर बाळाची उंची वाढण्यासाठी मेहनत घेतली, त्या सगळ्या गोष्टी जागे होऊ शकतात. अशा पद्धतीने या सगळ्या ड्रॉपचा वापर करा आणि हे घ्या. बऱ्याचदा मी बघतो का मुलांना आजार होण्याचे कारण फक्त पालकांचं दुर्लक्ष. पालकांनाच कधी कधी काय गोष्ट चालली काय माहित नसतं. त्याच्यामुळे आपण हा सेशन घेतला की पालकांना कळायला पाहिजे का कोणत्या वयामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या वयात कसली काळजी घ्यायची हे समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पालकांनी काय केलं पाहिजे का प्रेमळ आणि सकारात्मक दृष्टिकोन मुलांबाबत ठेवला पाहिजे, की ज्याच्याने मुलांचं संगोपन खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि मुलांना अकारण आपण कोणत्या पण भडीमार करत नाहीत. त्याच पद्धतीने त्यांना रोजचं मालिश करणं किंवा आठवड्यातून एकदा तरी तेलाची मालिश करणं ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, ज्याच्याने मुलांचं शरीर हे सुदृढ आणि बळकट राहू शकतं. स्वच्छतेची सवय त्यांना लावणं गरजेची, बाहेर आल्यानंतर हातपाय धुणं या गोष्टी त्या मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजे. शरीर सक्रिय राहण्यासाठी त्यांना मी मग सांगितलं मालिश केली गेली पाहिजे. त्यांना बलस्मृतिकल्प किंवा ताकदीची औषधं आपण जे आयुर्वेदिक देतो ती दिली पाहिजे. त्याच्यानंतर मुलांची क्षमता याच्यावर पहिले विश्वास ठेवायचा आणि मुलांना ते खेळ खेळायला सांगायचे. तर मुलांना चांगले खेळतात आणि मग त्यांची स्ट्रेंथ वाढते. थोडे वार पडले तर घाबरायचं नसतं, तर मुलांना रिकव्हरी करता येते. पण सगळ्यात महत्वाचं मुलांना बोकळ खेळून दिले गेले पाहिजे. खूप असे आता मुलं आलेत की मी बघितले त्यांना बोलताच येत नाही, काही मुलांना ऐकायला सुद्धा येत नाही. अशा पालकांनी खूप काळजीपूर्वक मुलांचं वयाच्या 5व्या वर्षी किंवा वयाच्या 12 ते 13 वर्षापूर्वी लक्ष देऊन काही ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. तर मुलांचं बोलणं आणि ऐकणं हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्याच पद्धतीने आजकालचा जो सगळ्यात मोठा त्रासाचा प्रकार आहे तो म्हणजे मुलांचा स्क्रीनिंग टाइम. की नाही, सगळे तुम्ही वैतागलेला असाल का किती काही करा मुलं ऐकत नाही आणि मुलांना कोणत्या प्रकारचा स्क्रीनिंग टाइम खूप वापरतात, मोबाईल खूप वापरतात आणि त्यांना त्रास होत असतो. बरं, अशा प्रकारे मुलांचा स्क्रीनिंग टाइम कमी करणं, त्यांना काही छोटे छोटे खेळ, गेम किंवा काही स्टोरी ऐकवणं या गोष्टी तुम्ही करू शकता. त्या गोष्टी केल्या गेल्या तर मुलांचा स्क्रीन टाइम खूप कमी होईल. आणि मुलं जे हायपर होतात ना, त्याला 2च कारण लक्षात ठेवा. मुलांचा स्क्रीनिंग टाइम आणि मुलं जे चॉकलेट खातात त्यातलं जे ग्लुकोज असतं ना ते खूप मुलांना ऍक्टिव्ह होतं आणि त्रास देतं. तुम्ही बंद करा, तुम्हाला लक्षात येईल की मुलांचा हायपरनेस किंवा मुलांचा जो चिडचिडपणा हा खूप सुंदर पद्धतीने कमी होत असतो. त्याच्यामुळे त्यांची मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं आणि जवळच्या वैद्याला भेटून त्यांच्याशी तपासणी करून घेणं किंवा बाळाची तपासणी करून घेणं या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत, म्हणजे त्याच्याने बाळाला कोणत्या प्रकारचे त्रास किंवा आजार होत नाहीत. सुवर्णप्राशन तर सगळे जाणत आहेत की आपल्याकडं सगळ्यात वेगळ्या पद्धतीचं सुवर्णप्राशन जे की मुलं आवडीने घेतात. मार्केटमध्ये खूप वेगळ्या प्रकारचं बनवलं जातं, खूप अनऑथेंटिक पद्धतीने मार्केटमध्ये सुवर्णप्राशन विकलं जातं आणि बाहेर मिळलं जातं. पण हे लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या बाळाला फसवायचं नाही. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं सुवर्ण किती महत्वाचं हे तुमच्या माहीत असलं पाहिजे. तर सुवर्ण हे बाळाच्या हिशोबाने खूप महत्वाचं असतं, जे की बाळाचं डिटॉक्सिफिकेशन करतं, बुद्धी वाढते आणि ह्या गोष्टी स्मरणशक्ती बाळाची वाढ लागते. आणि मुलांना होणार जे सर्दी, ताप, खोकला जो असतो तो वारंवार होत नसतो मुलांचं, लक्षात. असे खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपण मुलांसाठी तयार केली आहेत. सुवर्णप्राशन असू दे, च्यवनप्राशन असू दे, गुलकंद, मोरावळा. बाळांचं शरीर आणि बाळाचं त्वचा किंवा केस चांगले राहावे याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वॉश असतील किंवा शॅम्पूज असतील, हे आपण निसर्गत पद्धतीने विदाऊट केमिकल आपण ते बनवलेले आहेत आणि हे मुलांना तुम्ही नक्की वापरून बघा. त्याच्याने तुमचं बाळ हे खूप सुदृढ राहील, लक्षात. मग तुम्ही बाळाला हरिवल्लभची ट्रीटमेंट का बरं पाहिजे हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, आता हा 15 ते 20 वर्षांचा अनुभव आहे. याच्यामध्ये लक्षात आलं की मुलांना काय पाहिजे, पालकांनी काय दिले गेले पाहिजे, पालकांना मुलांची ट्रीटमेंट सहज कशी होईल याचा अनुभव आहे आणि हा तुम्हाला शिकवला जातो. याच्याने काय होतं, मुलं खूप आवडीने घेतात, कमी वेळामध्ये मुलं पटकन बरे होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आई वडिलांना मुलाचं जी ग्रोथ पाहिजे असते ती ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. आणि मुलांना पंचकर्मातून आपण खूप मोठे असतात. म्हणजे मागेच एक पेशंट होतं, तर मुलाला कंटिन्यू सर्दी,
4 वर्ष झाले त्या मुलाला सर्दी आणि घरचे सर्दीचे औषध देऊन देऊन वैतागले. अक्षरशः सर्दीसाठी असणारं जे सिट्रिजिन नावाचं जे औषध आहे ते मुलांना देऊन सुद्धा काही फरक पडत नव्हता. अँटीबायोटिक्स देऊन झालं, सगळं झालं. तर मग अशा मुलांना फक्त काही औषध दिली गेली, त्याचं वमन म्हणून छोटे उलटीचं प्रकरण केलं. त्याच्यानंतर त्यांना नाकातला ड्रॉप म्हणजे नस्य हा जो पंचकर्माचा प्रकार असतो हा केल्यानंतर मुलांची सर्दी खोकला कफ त्या मुलाचा निघून गेला. त्याला परत त्रासच झाला नाही. इतकं सुंदर पद्धतीने त्याला स्प्रे चालू झाला होता. तो स्प्रे सुद्धा आपण फक्त वमन आणि काही पंचकर्माने खूप छान पद्धतीने कमी करू शकलो. छातीला शेकडा असेल तुम्ही घरच्या घरी करतात त्या गोष्टी केल्या असेल तर मुलांचं आजार कमी वेळात बरा होऊ शकतो. त्याच्यासाठी पंचकर्म सेंटर जे आपलं आपण बनवलंय हे मुलांसाठी खूप वरदान ठरतंय आणि खूप मुलं पटापट बरे होत आहेत असं प्रश्न. त्याच्यामुळे मुलं बऱ्याच आपल्याकडे हॉस्पिटलला खेळतात, उड्या मारतात, मजा करतात, त्यांना मजा वाटते. हॉस्पिटलवरून घाबरत रडारडी मुलांचं खूप कमी होतं, काही त्रास होत नाही. महत्वाचं म्हणजे काय, मुलांना 16 संस्कार जे मुलांचे असतात त्यातले 8 संस्कार, हे 8 संस्कार कसे करायचे हे खूप छान पद्धतीने त्यांना त्यांच्याकडून करून घेतले जातात. त्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळतं आणि प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्या वैयक्तिक लक्षतेमुळं मुलांच्या शरीरात होणारे प्रॉब्लेम, होणारे आजार त्या वेळेस त्या क्षणाला मुलांना सांगितलं जातं. त्याच्याने मुलांची वाढही चांगली होते, मुलांना कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आणि मुलं सुदृढ आणि हुशार होतात. ठीक आहे ना. अशा पद्धतीने खूप छोटे छोटे गोष्टी आहेत, ह्या जरी तुम्ही दुरुस्त केल्या तर मुलांना खूप छान पद्धतीने तुम्ही हँडल करू शकतात. बेसिकली तो आयुष्यातला सगळ्यात मोठा टास्क असतो का मुलांना कसं हँडल करायचं आणि त्यांच्या कला गुण कसे समजून घ्यायचे हे खूप अवघड जातं. आणि त्या पद्धतीने मुलांना हँडल करणं आणि त्यांच्या गोष्टी बेसिकली त्यांचे जे पॅम्पर्स असतात त्याला कसं फेस करायचं हा प्रत्येक पालकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा विषय असतो. आणि त्याला ते इरिटेट केलं तर आपला चालू असलेला व्यवसाय, त्याच्यानंतर आपल्या घरात असलेले चालू असलेले प्रॉब्लेम्स आणि त्यात लहान मुलाचे पॅम्पर्स हे खूप प्रचंड त्रास देऊन जातात आणि मुलांना तर होतोच होतो, पालक सुद्धा त्याला वैतागून जातात. तर या गोष्टी हँडल करणं खूप गरजेचं असतं. यासाठी आपल्या हरिवल्लभ हॉस्पिटल मार्फत अनेक पालकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं आणि मुलांची तब्येत कशी चांगली आहे, मुलांचं आरोग्य कसं चांगलं आहे या गोष्टी खूप भर दिला जातो. हे लक्षात घ्या, तुमचे मुलं चांगले सुदृढ असतील तर चांगले शिकतील, चांगले राहतील, सुदृढ राहतील, शरीरयष्टी चांगले राहील आणि ते चांगल्या पदावर शिकून नंतर भारताला सुद्धा सक्षम करू शकतात. म्हणून भारताला सक्षम करायचं असेल तर आपल्याला आत्ताची ही जी बालपिढी आहे किंवा लहान मुलांचं जी पिढी आहे यांना सुदृढ करणं आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी हरिवल्लभ हॉस्पिटल तत्पर आहेत. याच्यासाठी गावोगावी आपण लहान मुलांचे वेबिनार घेत असतो, सेमिनार घेत असतो, तिथे त्यांना मार्गदर्शन केलं जातं. तिथल्या पालकांनाही काही गोष्टी दिल्या जातात. लहान मुलांसाठी असणारे औषध आपण मोफत पद्धतीने वाटत असतो, ज्याच्याने लहान मुलांना कोणत्या प्रकारापासून आपलं केमिकल दूर ठेवू शकतो आणि मुलांना बरं करू शकतो. हा लक्षात. तर तुमचे कोणाचे डाऊट्स असतील ते विचारा, म्हणजे आपण त्याच्यावर डिस्कस करूयात. कोणाला काही शंका आहे का लहान मुलांबद्दल किंवा काही आत्ता जे डिस्कस होईल त्याच्याबद्दल? कारण की मुलांबद्दल बोलाल तर खूप खूप गोष्टी आहेत आणि ते संपणार नाही असं आहे. पण बऱ्यापैकी आपण काही पार्ट्स कव्हर केला. ज्यांना काही पर्सनल इश्यूज असतील किंवा काही त्रास असतील त्यांनी विचारू शकतात. तुम्हाला काय विचारायचं आहे? शीतल, तू मीटिंग मध्ये आहे ना? शीतल, आवाज येतोय माझा? शीतल मांडे. हो सर. काय म्हणते पिल्लू तुझा? चांगलंय चांगलंय. मस्त आहे ना? हो. तिला गॅसेसचा त्रास होतोय ते सर, पण मी ते हे देतीये बालपाचक. हा हा. पण तिला गॅसेसचा त्रास कधी कधी संध्याकाळी जास्त होतो. ओके. किती महिन्याची झाली ती? ती 2 महिन्याची झाली. 2 महिने झाले. हे लक्षात घे. आता बाळाला बालपाचक, बाळगुटी आणि पोटाला मालिश आणि ओव्याच्या पुरचुनी शेकलं हे 4 औषधी उपाय केल्यानंतर सुद्धा जर बाळाला गॅस होत असेल तर पहिली गोष्ट मी तुला म्हटलं दूध तुमचं चेक केलं पाहिजे. दूध चेक करून मग त्यानुसार तुला काही आहारात बदल करायचा का नाही किंवा काही गोष्टींची तुला काळजी घ्यायची की नाही सगळं तुला करायचं असेल तर ते समजून तिला बाळगुटी देते आणि मॉलिश वगैरे पण होते आणि बालपाचक पण देते तिला. रोज नाही होत पण कधी कधी संध्याकाळी होतं. जेव्हा तिला शी नाही होत का तेव्हा तिला त्रास होतो. ओके. म्हणजे कोठा जड पडायला लागला किंवा दूध जड पडते बाळाला? आधी ती पहिल्या महिन्यात रोज शी करायची पण दुसऱ्या महिन्यापासून अल्टरनेट डे करायली. मग अल्टरनेट डे नाही, ज्या दिवशी झाली शी त्या दिवशी नाही होत पण ज्या दिवशी होत नाही शी त्या दिवशी त्रास होतो मग. ओके. तिला काय कर, बाळगुटी जी आहेत ती साधारण 2-2 ml तिला 2 दिवस तिला लागू पडते सकाळ संध्याकाळ. आणि बालपाचक आहे तर 5-5 ml दिवसातून 3 वेळा दे. हा, दिवसातून 3 वेळा देते. बाळगुटी मी उकाळून देते सर.
ओके, मग त्यात आहे बघ ना पदार्थ काही दिलेले, त्या पदार्थांच्या पुढे तुम्हाला एक लिस्ट दिली जाते. त्या लिस्टमध्ये सगळं दिले का तर कोणतं औषध कशासाठी, असा एक कागद असतो, त्या कागदावर सगळं लिहिलेलं आहे का कोणती कुटीतलं औषध, त्याचं नाव काय आणि ते कसं द्यायचं हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं आहे. ते वाचून देशील? अजून कोणाला काही शंका? मुलांना मग संस्कार कसे करायचे किंवा मुलांना सवय कशी लावायची? बऱ्याचदा आपण लहान मुलांना बुद्धिवर्धक योग देत असतो. हा बुद्धिवर्धक योग हा मुलांना दर रविवारी तुम्हाला खाऊ घालायचा असतो. तर हा कसा खाऊ घालायचा याच्यात सगळं त्या पेजवर लिहिलं की आपण काही व्हिडिओ पण टाकलेला आहे. हे जे औषध बुद्धिवर्धक औषध हे गुरुचैत्रामधून आलेलं, लक्षात ठेवा. गुरुचैत्रामध्ये जेव्हा नरसिंह स्वामींना वाचा नव्हती तर त्यांच्या वैद्यांनी सुचवलं होतं की त्यांना पिंपळाच्या पानावर दर रविवारी जेवू घाला, म्हणजे यांची वाचा यायला लागेल. तर अशा पद्धतीने आपल्या मुलांची वाचा चांगली राहावी, स्मरणशक्ती चांगली राहावी, तर यासाठी काय करायचं का आपण पिंपळाच्या पानावर वरण भात, गरम गरम वरण भात टाकायचा. त्याच्याने काय त्या पानामधला अर्क सगळ्यात भातात येतो आणि त्याच्यात वरण टाकून त्यात औषध दिलं जातं. तुम्हाला ते औषध मिक्स करून बाळाला दिलं गेलं, त्या बाळाच्या अन्नातून जेव्हा ते औषध जातं ते बुद्धीचं पोषण करतं आणि बाळाचं बळ वाढवतं बुद्धीचं. लक्षात. तर त्याचं ट्रेनिंग आपण आता या उद्याच्या सेशनमध्ये सकाळी आपण इथं घेणार आपल्या हरिवल्लभ हॉस्पिटलमध्ये. तुमच्या जवळच्या मुलांना सांगा किंवा तुमचे मुलं असेल त्यांना घेऊन या आणि इथं ते नक्की तो छोटा समर कॅम्प आहे. सकाळी 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत असा एक 3-4 तासाचा एक छोटासा आपण मुलांचा समर कॅम्प घेणार, ज्याच्या मुलांना एकटं राहण्याची सवय लागते. त्यांना काही गोष्टी कसं असं पालक असते का मुलं ऐकत नाही, ही अशा अनेक गोष्टी होतात. तर ही पालकांच्या व्यतिरिक्त जी केली जाणारी ह्याला ज्याला समर कॅम्प होतो, त्यांच्याकडून योगासन करून घेणं, प्राणायाम करून घेणं, त्यांना आहार कसा घ्यायचा ते शिकवणं, त्यासोबतच त्यांच्याकडून सुवर्णपासून त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यांचा हेल्थ चेकअप आपल्या हॉस्पिटलमधून मोफत होणार आहे. तर उद्या नक्की सकाळी 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत तर हा तुम्ही मुलांना नक्की घेऊन या किंवा मुलांना पाठवा, याच्याने मुलांचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो. मुलं जर निरोगी असतील तर भारत नक्की निरोगी, लक्षात ठेवायचं. कोणाला काही शंका याच्यामध्ये? हॅलो, हा बोला. हा सर, माझी मुलगी, मी नेहा बोलतेय, माझी मुलगी आहे 2 वर्षाची. तर तिला गेल्या महिन्याभरापासून 2 ते 3 वेळेस सतत युरिन इन्फेक्शनचं सांगितलं गेलं, म्हणजे तिला सतत ताप येत होता आणि तिला मग डॉक्टरकडे नेलं की त्यांनी सांगितलं की युरिन इन्फेक्शन होतं. तर युरिन इन्फेक्शन कशामुळे होतं की म्हणजे स्वच्छता नीट राखली जात नाहीये की तिला खाण्यात काही होतंय ते मला कळत नाहीये. एकदा मला प्लीज तेवढं सांगा. बरं, हे लक्षात ठेवायचं. तू तिला निकर्स वापरतात का? हो हो. हा, बेसिकली मॅक्झिमम इश्यू हा निकर्समुळे होतो मुलांचा लहानपणी. एक तर काय होतं, मुलं शिंकले, खोकले किंवा त्यांना ते कंट्रोलिंग हा पार्ट एवढा माहित नसतो, तर न कळत त्यांच्याकडून थोडीशी मात्रेमध्ये त्यांना युरिन होते त्या कपड्यांमध्ये आणि त्या निकर्सचा कॉन्टॅमिनेशन ज्यावेळेस होतो त्याचं फंगस काय इन्फेक्शन होतं. मुलं काय कपडे काही असं चेंज करणं काही त्यांना कळत नाही आणि ते फंगल इन्फेक्शन बसतं आणि मुलांना तिथे युरिन इन्फेक्शन खूप होतं. आणि खूप असे म्हणजे आता मागच्याच 2 महिन्यापूर्वीची एक केस होती आपल्याकडं. त्या मुलाच्या किडनीला सूज होती, डॉक्टरांनी किडनीचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं, पण ते नीट शोधलंच नाही काय झालं होतं. तर नीट लक्षात दिलं आम्ही, बघितलं का मुलाची जी लघवीचा मार्ग असतो तो छोटा होता, त्याच्यामुळे ते काय लघवी त्या याच्यातच थांबत होती स्किनमध्ये आणि ते इन्फेक्शन किडनीपर्यंत गेलं होतं, इथपर्यंत वाढलं होतं. त्याच्या मुलांना होणारं किडनीचं युरिन इन्फेक्शन दुर्लक्षित करायचं नाही. मुलांना समजा तुम्ही ताप येतोय आणि तुम्हाला कळतच नाही ताप काय येतोय, तर त्यावेळेस त्यांचा युरिनचा मार्ग चेक करणं, तिथं डिस्चार्ज आहे का नाही बघणं, त्यांचा मुलं असतं तर मुलांचा युरिनचा मार्ग प्रॉपर ओपन होतो की नाही बघितला पाहिजे. मुलगी आहे, मुलीचा पण युरिनचा मार्ग नीट ओपन होतो की नाही ते बघायचं. तिला जे घातले जाणारे कपडे आहेत किंवा डायपर्स असतील किंवा निकर्स असतील हे तुम्ही कंटिन्यू चेंज करतायत का नाही, ते वॉशेबल आहेत का नाही, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष द्यायचं, त्याच्यानंतर क्लिअर होतं. त्याला काही औषधं पण असतात, कलावल्लभ नावाची आपल्याकडे गोळी, ती गोळी लहान मुलांना दिली गेली तर मुलांना होणारे इन्फेक्शन खूप छान म्हणजे आपण कमी करू शकतो असं. तर ती काळजी घे, ते चेक कर एकदा आणि ते जर कमी झालं तर मग होणारे इन्फेक्शन टाळू शकतोस. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही त्रास, मुलांबद्दल काही डाऊट्स आहे का? सुंदर, खूप छान छान प्रश्न विचारलेत. हे लक्षात घ्या, आपल्या भारताची पुढची पिढी म्हणजे ही बालावस्था आहे. या लहान मुलांना जर आपण खूप छान पद्धतीने हँडल केलं, त्यांना चांगलं संगोपन केलं तर आपण मुलांना खूप सुंदर पद्धतीने दुरुस्त करू शकतो आणि मुलं जर चांगले असतील तर आपण भारताला सक्षम करू शकतो.
त्याच्यामुळं हे लक्षात घ्या का भारताला सक्षम करण्यासाठी तुम्ही खूप काही बलिदान केले तरी नाहीतरी चालतील, पण तुमच्याकडे असणारी जी मुलं आहेत या मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण दिलं, त्यांच्या असं आरोग्यासाठी खूप मेहनत घेतली, किंवा तुमच्याकडे आसपासची खूप मुलं असतील, शाळा असतील, यांच्यामध्ये जनजागृती केली आणि आयुर्वेदाच्या मुलांना काही सवयी लावल्या, तर मुलं खूप सुंदर पद्धतीने तयार होतात. मागे आपण बालदिनाच्या वेळेस खूप छान एक घेतला होता सेशन, त्यावेळेस खूप मुलांनी प्रतिसाद दिला होता आणि याच्याने मुलांच्या पालकांना आणि मुलांना कळालं का आयुर्वेदिक दिनचर्या कशी असते. त्याच गोष्टीला प्रेरित होऊन आपण आता उद्या म्हणजे आपल्या 13 मेला आपण आपल्या हरिवल्लभ हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचा एक छोटा समर कॅम्प घेणार आहे, ज्याच्यामध्ये मुलांना काही आयुर्वेदिक सवयी किंवा या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, जे की त्यांच्या लेवलच्या असतील, त्याच्याने मुलांना खूप चांगलं वाटेल. ह्या गोष्टीसाठी मुलांना तुम्ही नक्की घेऊन या. उद्याच्या दिवशी खूप मज्जा करूयात, मुलांना छान छान गोष्टी शिकूयात आणि त्या गोष्टी करून मुलांना आयुर्वेदाचं नॉलेज किंवा त्यांच्या शरीराचं नॉलेज देण्याचं आपण काम करूयात. ओके, ठीक आहे, चालेल. मग आजचा सेशन आपण इथे थांबूयात. आपण उद्या सकाळी दिवसभर लहान मुलांचा समर कॅम्पला भेटूयात आणि 14 तारखेला आपल्या इकडं हरिवल्लभ हॉस्पिटलला जो हरिवल्लभ आहे आपला म्हणजे धन्वंतरी अवतार जो आहे, धन्वंतरीची मूर्ती, हिला 1 वर्ष पूर्ण होते, तर त्याच्या निमित्ताने आपण एक धन्वंतरी याग आयोजित केलाय, ज्याच्यामध्ये रुग्णांचे आजार कसे कमी होतील याच्यासाठी तो काही मंत्र सुद्धा आपण केलेत. त्याच्यामुळे रुग्णांना सुद्धा आपण आवाहन करणार की त्या दिवशी तुम्ही या आणि ते मंत्र सुद्धा तुमच्या कानावर पडू देत. त्या व्हायब्रेशननी शरीरात होणारे जे निगेटिव्ह सेल्स असतात त्या निगेटिव्ह सेल्स चुकीचं काही तयार करत नाही आणि कोणत्या प्रकारचे दोष निर्माण करत नाही. त्यासाठी ते असे नवीन काही स्तोत्र मंत्र आपल्या गुरुजींकडून आपण अभ्यास करून सायंटिफिकली आपण तिथे म्हणणार आहोत. काही वनस्पती आपण वेगळ्या प्रकारच्या जाणणार आहोत की ज्याच्याने तो धूर होणार आहे, त्याच्याने जवळचं वातावरण क्लिअर होईल आणि तो जो धूर असतो तो रेस्पिरेशन मध्ये जाऊन आपल्या लंग्सला म्हणजे आपल्या शरीरातील कफाला आपण जागेवर आणू शकतो. अशा प्रकारे काही सायंटिफिकली आपण तो प्रयोग करणार यज्ञाचा, यागाचा, ज्याला धन्वंतरी याग म्हणतात, तो आपण इथं करणार आहोत. तर त्या यागाला सगळ्यांनी नक्की या, दिवसभरातून कधीही वेळ काढून या की तो दिवसभर तुमच्यासाठी खुला असणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही त्या स्पिरिच्युअल जर्नीला किंवा त्या वैज्ञानिक प्रकारच्या स्पिरिच्युअल जर्नीला सगळ्यांनी तिथं राहावं अशी आमची अपेक्षा आहे, की ज्याच्याने तुमच्या शरीरामधली निगेटिव्हिटी पण कमी होईल आणि शरीरातलं बळही वाढेल. तर ह्या दोन्ही गोष्टींना म्हणजे 13 तारखेच्या लहान मुलांच्या समर कॅम्पला आणि 14 तारखेच्या या सायंटिफिक यागाला सगळ्यांनी नक्की या आणि आपल्या आरोग्याला आणि आपल्या मुलांच्या आरोग्याला नक्की चांगलं ठेवा. धन्यवाद.